सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। तर चला ताईनो, आज आहे संकष्टी चतुर्थी, अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि ही चतुर्थी 1 वर्षानंतर आलेली आहे। त्याच्यामुळे आजच्या चतुर्थीचं खूप सारं महत्त्व आहे। तर त्याच्यामधलं ते सगळं माहिती बरीच आहे, का आली नाही का नाही आणि ही वर्षाने का आली त्याचं पण बरंच पंचांग मध्ये सांगितलेलं आहे। तर आज आहे सगळ्यांना सगळ्यात प्रथम सुप्रभात, गुड मॉर्निंग आणि गणेश म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला शुभेच्छा। बऱ्याच जणांच्या महिन्याची चतुर्थी केली जाते, बऱ्याच जणांच्यात सगळ्या म्हणजे फक्त अंगारकी केली जाते, तर आमच्यात मात्र सगळ्याच म्हणजे वर्षाची कसलीही असू दे, विनायक चतुर्थी, अंगारकी चतुर्थी अशा सगळ्या चतुर्थ्या केल्या जातात आणि महिन्याची तर असतेच। तुम्ही बघता, तर आज मला अभिषेक वगैरे सगळं घरातच म्हणजे करायचं। आपल्या घरात देवाऱ्यात बघितलं तुम्ही गणपती बाप्पा आहेत, तर त्यांना अभिषेक सगळं घालायचं आहे। त्याच्यामुळे बाकी सगळी घरची सकाळची मॉर्निंगची कामं ताईनो झालेली आहेत, भांडी तेवढी भरपूर सारी राहिलेली आहेत, कपडे पण झालेले आहेत आणि बाकी सगळं झाडणं पुसणं सगळं झालेलं आहे। फक्त आता मला अभिषेकाची तयारी करायची आणि हराळी तेवढी सोलायची। म्हणजे हराळी आणून दिले मला आदिती अनुष्कानं सकाळीच, तर त्याच्या पेंड्या करायच्या 2 भरपूर हराळी आणल्या पोरींनी सांगितली। तर आधी पहिल्यांदा मी ह्याचं सामान काढून घेते, म्हणजे जे काही अभिषेक घालायचा आहे ना त्याचं पंचामृत बनवून घेते। तर 1 केळ मी शिल्लक ठेवलेलं बाजारात आणलेलं, ते पण काल अनुष्कानं खाल्लं। तर आता 5 वस्तू बघते कुठल्या कुठल्या होतात आपल्या घरात असतं सगळं, आणि आता पंचामृताची तयारी करते मी। चला, तर आता इथे मी पंचामृताची तयारी करते। पंचामृतासाठी ना मी म्हणजे निरसं दूध लागतं, निरसं म्हणजे बिना तापवलेलं जे असतं ना ते, पण आमचं दूध रात्रीच येतं आणि सगळं तापवलेलं असतं, मग त्यातलंच घेतलं। आणि जर तापवलेलं दूध घेणार असाल तर त्यात ना पाणी मिक्स करून घ्यायचं असतं, म्हणजे ते निरसं दूध त्याला मानलं जातं तसं। तर ते दूध घेतलं, थोडं पाणी घेतलं, तूप म्हणजे शुद्ध गाईचं तूप घेतलं, दही घेतलं, साखर आणि मध टाकते बघा। तर मध इथं मी तुम्हाला दाखवणार होते की मधात साखर तयार झालेली कुठल्याही याचं घ्या तुम्ही। तर ना पंचामृत तयार केलं आणि आता इकडे तूप ठेवलेलं होतं देवाच्या इथंच, मी गाईचं जे तूप असतं ना तर ते घेतलं, ते सगळी तयारी करून ठेवली। आणि बघा सकाळी माझ्या चिमण्यांनी मला हराळी आणून दिलेली, दोघींनी सुद्धा। तर ती हराळी म्हटलं नीट करावी आणि भरपूर 2 पेंड्या बरोबर झाल्या, अगदी म्हणजे 21ची जी पेंडी असती तशा 2 पेंड्या झाल्या। आणि आज फुलं हार सगळंच होतं बरं का। आणि नेहमीप्रमाणेच आपली देवपूजा जशी असते तशीच, म्हणजे सगळंच देवाऱ्यातलं मी काढते, सगळं ठेवते। आणि आजची चतुर्थी जसं की मी तुम्हाला म्हटलं वर्षातनं एकदा आलेली, त्यामुळं आजची देवपूजा वगैरे जरा स्पेशल, आपण असं काय असलं की जरा स्पेशल असं करतो। तर आता इकडे नेहमीप्रमाणे सगळे जे देव आहेत ना ते असे स्वच्छ रोजच्या रोज धुवून, वस्त्र बदलून, रोज सगळ्यांना गंध सगळं लावून अशा पद्धतीने माझी देवपूजा असते। आता बरेच वेळा मी तुमच्याशी शेअर करते। सगळे देवपूजा झाली, सगळे देव देवाऱ्यात मांडले आणि गणपती बाप्पा आपले ठेवलेले लास्टला, तर ते आता अभिषेक घालून घेते। तर सगळा अभिषेक म्हणजे जे काही पंचामृत बनवलेलं ताईनो त्यांनी अभिषेक घालून घेतलाय। मंदिरात वगैरे जायचं तुम्हाला जर जमत नसेल ना ताईनो, तर घरात अशा पद्धतीने ज्या त्या वाराचं जे ते अभिषेक घातला ना तरी सुद्धा चालतो। अभिषेक घातल्यानंतर सुद्धा मूर्ती चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची असते, त्याला कोरड्या आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची। तर अशा पद्धतीने बघा दरवेळेस म्हणजे श्रावणात मी घरात आता महादेवाची पिंड वगैरे आहेच, तर अशाच पद्धतीने मी नेहमी बघा दर चतुर्थीला पण मी अशाच पद्धतीने अभिषेक घालत असते। तर आता हा एक छोटासा पाट आहे चौरंग, त्याच्यावरती तांदूळ ठेवले, हळदी कुंकू ठेवलं आणि एक छोटंसं वस्त्र म्हणजे वेलवेटच्या ब्लाऊज पीसमधला एक कपडा राहिलेला थोडासा, त्याचाच एक छोटा चौकोन करून घेतलाय आणि तेच वस्त्र केलं आणि त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवले। तर जो कोणता असं काय चतुर्थी असेल ना तर असं मी पाटावरती तो देव एक म्हणजे प्रत्यक्षात एक देव तो असा पाटावरती मांडते आणि मग पूजा करते। तर अष्टगंध आणि गंध लावला आपला म्हणजे चंदनाचा टिका आणि त्याच्यावरती अष्टगंध लावला, गणपती वगैरे मांडला, बाकीचे देव सगळे स्वच्छ धुवून ठेवले तुम्ही पाहिलं। आणि आज मंगळवार आहे, मंगळवार असाही माझा उपवास असतो आणि म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचा वारच असतो। तर कलशातलं पाणी मंगळवारी किंवा शुक्रवारी बदललं तर चालतं, पण शक्यतो करून मी मंगळवारीच बदलते, कारण माझा उपवास पण असतो आणि मंगळवारी आमच्या देवीचा वार पण आहे त्याच्यामुळे। तर कलशसुद्धा बसवून झाला आणि आज ना कसं करून ना म्हणजे देवाऱ्यात सगळे देव असे बसवले, नाहीतर इतकी कलश वगैरे ठेवला की जागा जात नाही। आणि इकडे बघा सगळी फुलं म्हणजे हराळी वगैरे सगळं असं घालून घेतलं। तर आधी सकाळीच मला आदिती अनुष्काने हराळी आणि ती पिवळी फुलं आणून दिलेली, नंतर सासूबाईंनी मला ही 2 लाल फुलं दिली। तर
अशा पद्धतीने ती सुद्धा बघा गणपतीला एक वाहिलं आणि बाकीची सगळी फुलं सगळ्या देवांना वाहिली, देवीला सुद्धा वाहिलं. आजची देवपूजा करताना खरंच प्रसन्न वाटत होतं आणि माझा आवडताचा हा एक पार्ट आहे. तर सगळी देवपूजा ताईनं बघू शकताय झाली. अजून स्वामींची सुद्धा मी करायची होती, ती पण करून घेतली, दिवा लावली आणि आता आरती करते. शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाखचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुक्त शोभत वरा, रुंझुंती नुपुरे चरणी घागऱ्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरकुंड वक्रतुंड त्रिनेना. दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. तर आरती वगैरे झाली आणि जे काही ह्याचं म्हणजे होतं ना आरतीचं ताट, ते सगळं बघा उंबऱ्याला ओवळलं, दरवाजाला ओवळलं, हळदी कुंकू लावलं. जेव्हा आपल्या घरात आपण कापूर धूप असं जाळतो ना, तुपाचे दिवे जेव्हा लावतो ना, तेव्हा सगळ्या घरभर ते तुपाचं सगळं असं हे केलं पाहिजे, लावलं पाहिजे. तर सगळ्या घरात धूप आरती झाली आणि शेवटचं बघा तुम्ही अशा पद्धतीने आजची आपली देवपूजा होती अंगारकी संकष्टी चतुर्थीची. तर दिवे जे तुपाचे चालू होते मग ते गणपती बाप्पाजवळ ठेवले आणि नैवेद्यासाठी बघा अख्खं खोबरं म्हणजे अर्ध खोबऱ्याचा तुकडा मोठा गूळ ठेवलाय. कधीही चतुर्थीला काही तुमचं नसू दे पण गूळ खोबरं हे बाप्पा पुढं ठेवायचंच असतं. बाकी स्वामींच्या वगैरे फोटोची झालेली आहे पूजा. तर ताईंनो माझी आरती देवपूजा सगळं झालेलं आहे. बघितली देवपूजा तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवली. इतकं छान प्रसन्न वाटतंय ना, खरंच हा कोपरा मी देवाऱ्याचा नेहमी असा प्रसन्न दिसेल असाच ठेवत असते. तर आता 11:15 वाजलेले आहेत. सगळी म्हणजे बाहेरची उंबऱ्याची वगैरे सगळ्याच पूजा झालेल्या आहेत. तर बघा इकडं अजून हे बघा भांडे एवढे पडलेले आहेत. अजून बाथरूम क्लीन करायचं आहे, कपडे सुकत घालायचे आहेत आणि बरीचशीच कामं आहेत. हा तसा तेलकट हे झालेला आरतीनं. तर छान आता जरा प्रसन्न वाटतं. आता दुपारचं काय शाबू मी भिजवलेला आहे, लोणी काल काढून ठेवले, ते कडक ठेवायचं आहे म्हणजे हे करायचं आहे. शाबू भिजवलाय. आधी ती अनुष्का सकाळीच रडत होती, आज संकष्टी चतुर्थी काल सांगितलं नाही आणि आम्हाला खिचडी डब्याला पाहिजेला आहे. पण माझ्या एकटीचा उपवास म्हणून म्हणलं मी नाही लवकर खिचडी शाबू भिजवला. म्हटलं आता स्कूलमधनं या, आता भरपूर शाबू भिजवला, एवढा काय म्हणजे त्या आल्यानंतर खातील. खिचडी खाल्ल्याशिवाय तर उपवास ते असतं ना बघा, उपवास एकाचा असतो आणि खिचडी मात्र अख्खं घरदार खातं तसं असतं. तर गुरुवारी पण खिचडी केली तर आधी ते अनुष्का खातातच आणि इतर दिवशी पण. मग म्हटलं स्कूलमधनं आल्यानंतर तुम्हाला मी बनवून देते, या करून ठेवत नाही म्हणून शाबू आज एवढा भिजवलाय. बाकी काय आता भांडी वगैरे सगळं आवरलेलं आहे. आणि आज असं ठरवलंय की आमच्या इथं एक खिंडीतला गणपती आहे, म्हणजे ना तो नवसाला पावतो. तर नवस नाही पण ना तो एक स्थान आहे, देवस्थान मोठं चांगलं, तर गणपती बाप्पा. तर तिथं जाऊया म्हटलेलं. तर आता बघूया. तर बारीक बारीक पाऊस यायला लागलेला आहे. तर बारीकच येतोय पाऊस, पण म्हटलं माझ्या जावेला म्हटलं आपण दोघी सासूबाई आम्ही तिघी जण म्हटलं चला जाऊया, जाऊन येऊया. तिथं खूप छान यात्रेसारखं असते. जर गेले तर तुम्हाला ते मंदिर पण दाखवते, म्हणजे अगदी असं म्हणतात ना देवस्थान असं हेच आहे. ते नवसाला पावणारा गणपती आहे, खिंडीतला गणपती असं आमच्या इथं म्हणतात सगळी. तर छान आहे तिथलं मंदिर बिंदिर. गेले तर तुमच्याशी शेअर करेन, नाही गेले तर मग समजून जावा की नाही गेले म्हणून. बघूया आता पावसाच्या ह्याच्यात 11:15 वाजलेत तर अजून कामं तर माझी नाहीत, अजून बघितली पाहिजे. तर जावेची कामं झालीत का नाही, तिची झाली असली सगळ्यांचं आवरलं. अजून मला माझीच बरीच कामं आहेत, त्याच्यामुळे ती जी आवरली बघण्यापेक्षा मलाच आवडते. आणि पुढचा काय व्हिडिओ असेल ते कंटिन्यू बहुतेक आता तिकडे गेलो तर तो दाखवीन, थोडासा शूट तुम्हाला. आणि संध्याकाळचं स्वयंपाकाचं थोडंफार दाखवीन. आता आज चंद्रोदय आहे ताईनो 10:30 वाजता. 10:30 पर्यंत मी कधीही शूटिंग करत नाही, तिथून पुढे एडिटिंग तर शक्यच नाही होत मला. त्याच्यामुळे आज दिवसभराचा जो काही व्हिडिओ होईल तेवढा मी करीन. संध्याकाळी आज अंगारकी चतुर्थी आहे म्हटल्यानंतर मोदक तर करणारच करणार, म्हणजे दर महिन्याच्या चतुर्थीला मी मोदक करते आणि आज तर म्हणजे मोदक करणारच. त्याच्यामुळे स्वयंपाकाचा जरासं हे होणार. म्हणजे आता कसं आधी त्या अनुष्काला भूक लागते, मग त्या जेवतात, मग नैवेद्याला फक्त शेवटी राहतात
मोदक. मग मोदक काय मी कुणाला देत नाही, 10:30 वाजेपर्यंत नाहीच देत. 21 तर मोदक होतात एका नारळात, किती होतात. आणि मग आणि नाही तसं ते चतुर्थीला वगैरे म्हणजे मी तसे मुलांना सवयच लावलेली नाही की बाजूला काढून ठेवायचं आणि मुलं आहेत म्हणून खावा, ती तशीच सवय लागते. त्याच्यामुळे आम्ही नाही देत. आमच्या घरात पण नाही आवडत. लहान मुलं असली तरी पण खरं सांगते आमच्या घरात नाही आवडत नैवेद्याच्या आधी. ते सवय तशीच पडती मोठेपणी पण, की आपण लहान आहे म्हणून आत्ता देतो आणि मुलांना मग मोठेपणी तशीच की मग नंतर नैवेद्य दाखवायचाच असतो की मग बाजूला काढून ठेवा. असं कशाला ते नाही तर मग मुलं थांबतात. आणि सांगितले आणि आधी त्या अनुष्काला तर पक्क माहीत झालं. आमच्या घरातल्या सगळ्या इव्हन मुलांना माहित आहे की चतुर्थी असती त्या दिवशी चंद्रोदय असतो आणि संध्याकाळची पूजा घंटी घरात वाजल्याशिवाय मोदक हा कुणालाच मिळत नाही. हे सगळ्या मुलांना माहिती आहे. त्यामुळे आमची मुलं हट्ट नाही करणार. तर आधी ती सकाळी सांगून गेली, आता तू आज मोदक करणार असणार आहेस पण मी संध्याकाळपर्यंत जागी राहते. अनुष्का ती दोघींचं चाललेलं, अनुष्का तू झोपती मी जागी राहते, मी मोदक खाऊनच झोपणार असं चाललेलं. तर संध्याकाळी मोदक तर बनणार. आणि भाजी बघू आता काय होते. हे वाल काय आम्ही ह्याला वालच, मी तर ह्याला वाळका पावटा म्हणते ताई ना. आता तुम्ही म्हणजे वाल म्हणतात, हे वालाचं धिरडं काय तर म्हणतात ना तसं. तर हे रात्री मी वाल भिजत घातलेले, तर त्याचं संध्याकाळी गणपतीला म्हणजे ना ती कोकणातली पद्धत आहे खरं तर. वालाचं धिरडं ते नैवेद्य गणपतीला असतो. गणपतीला वांग्याच्या भाजीचा कधीही नैवेद्य दाखवू नये. बरंच काय असतं आमच्या घरात. आता सगळं पाळलं जातं त्याच्यामुळे मला माहित आहे, मग मी पण ते फॉलो करते. तर हा जो पावटा आहे ना तो आता दुपारी सोलणार, चांगला भिजलेला आहे. मग संध्याकाळी ह्याचं. आणि वडी बघितली, आळूची पानं मी खाली लावलेली आहेत पण आळूची पानंच नाही आहेत. मीच मागच्या महिन्यात काही तर काढून आणलेली, त्याच्यावर ती अजून काही फुटली नाही, त्यामुळे वडी नाही. बघू थापी वडी वगैरे करीन आणि तिथून पुढचं. चला खूप जास्त बोलले बघा, बोलायला लागले म्हणजे असं तोंड इतकं हे होतं ना, आणि तोंड चालू हात पण चालू, कामं तर काय सुटत नाहीत. चला पुढचा व्हिडिओ मग कंटिन्यू बघा. तर इतर वेळेस ना खिचडी नसली तरी चालेल, म्हणजे आता मंगळवारी उपवास असतो इतर कोणता, पण चतुर्थीला काय माहिती खिचडी खावीशिवायच वाटते. नाही केली ना खिचडी तर कसं तरच होतं. म्हणून चतुर्थीला मी हमखास खिचडी करते. तर खिचडी झाली, खिचडीचा सुद्धा मी देवाला नैवेद्य दाखवला आणि आता दही खिचडीचा फराळ करून घेते. तर थोडीफार शाबू ठेवला होता आधी, त्या अनुष्का त्यांना आल्यावर खिचडी करून द्यायची होती. तर खिचडी वगैरे झाली आणि नंतर बघा सकाळी म्हटलं ना हे वाल रात्री मी भिजवलेले, तर ते वाल असे सोलून घेते, म्हणजे संध्याकाळी आता ह्याचीच आमटी करणार आहे. तर बराच वेळ ह्या गोष्टीला गेला बरं का, अर्धा पाऊण तास तरी गेला. पण दुपारीच अशी कामं केली की बरीचशीच म्हणजे संध्याकाळची गडबड होत नाही. आणि कसं चंद्रोदय लेट असला की सगळंच लेट होऊन जातं. तर बघा नाही म्हटलं तर अर्ध्या तासानं ना माझे हे वाल सोलून झाले, पण चांगले होते वाल, अजिबात किडके वगैरे निघले नाहीत. आणि जसं की ताईनं तुम्हाला म्हटलं, आमच्या इथं जो नवसाला पावणारा गणपती होतो तिथं आधी नाहीच म्हणजे नच्याच ह्याच्यात झालेलं, पण 3:30 वाजता अचानक ठरलं. परत मग घरात गाडी असून न्यायला कोण तर पाहिजे ना, असा प्रॉब्लेम होतो. मग परत माणूस तयार झालं म्हणजे आमचे धाकटे दीर, मग त्यांनी सगळं नेलं मग आम्ही गेलो. तर इथे आता गणपतीला बघा आलेलो आहे. आणि हा आहे आमच्या इथला खिंडीतला गणपती असं इथं म्हणतात, आमच्या इथं जवळच आहे. गर्दी खूप होती आज. कसं म्हणजे हा नवसाला पावणारा आणि एखाद्या देवाचं कसं तसं हेच असतं, नाव असतं, हे असतं. तर अशा पद्धतीने बघा, तर तिथे ना प्रसादसुद्धा होता खिचडीचा आज, आणि आम्ही ती खिचडीचा प्रसादसुद्धा घेतला. आणि दर्शनाला गर्दी असते पण रांगेत लगेच म्हणजे होऊन जातं दर्शन, 10 मिनटंसुद्धा नाहीत लागत, माणसं येत जात असतात, अशी काय इतकी हे नसतं. तर दर्शन घेतलं, खिचडी घेतली, बाहेर दर्शन घेतलं. आणि इथे ना आता जे काही जाताना नारळ वगैरे घेतलेलं ना तर ते त्यांना माघारी दिलं. आणि प्रसादाला म्हणून तिथूनच अर्धा पाऊण नारळ आलेला. अगदी 10 मिनटं म्हणजे आमच्या घरापासून ना एक 15च मिनटं मोठ्या गाडीतून लागतात जायला, पण तेवढं सुद्धा कधी होत नाही. पण आज आवर्जून जायचंच म्हटलं, दर्शन वगैरे छान घेतलं. आणि आता बघा चाललोय. आणि गर्दी बघू शकताय त्यांनो, बरीच अशी यात्रा भरल्यासारखी बघू शकताय, दुकानं वगैरे तिथं येतात अशा पद्धतीने. तर झालं दर्शन, एक अर्धा तास सुद्धा नाही लागला. आणि आता घरी आलो. आता जवळजवळ 6-6:30 वाजता ताईंनो मी तुमच्याशी भेटते. आणि आता खोबरं वगैरे मला खोवायचं होतं आणि संध्याकाळी स्वयंपाकाची सुद्धा तयारी. तर तेच आता जे मंदिरातून खोबरं म्हणजे नारळ जो तिथं देवाला दिलेला तिथला प्रसाद म्हणून आपल्याला खोबरं देतात, तर ते सुद्धा आता घेतलेलं आहे. आणि बाकीची बारीक सारीक भांडी वगैरे सगळी काढून घेतली. तर ताईंनो डिरेक्टली मी संध्याकाळी भेटते. तर आम्ही आलो, गणपतीचं मंदिर तुम्हाला दाखवलं. आणि आता सगळं खोबरं मला खोवायचं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्याचे आता मोदक करायचे, तर पहिल्यांदा खोबरंच खोवून घेते म्हणजे पटकन होईल. नैवेद्य हा तर लेट आहे. पण चला आता स्वयंपाकाची तयारी करते आणि पुढचं काय असेल तर कधीही ताईंनो खोबरं ना खिसण्यापेक्षा, मिक्सरवर बारीक करण्यापेक्षा
खोवलेल्या नारळाचं जे मोदक असतात ना ते खाण्यात एक वेगळीच मजा आहे. तुम्ही बघा, म्हणजे प्रत्येकजण खोवूनच करतं, पण काय काय खीस पण करतात, त्याचा खूप वेगळा मोदक लागतो. आणि अशा पद्धतीने बघा, जवळजवळ नाही म्हटलं तर 2 नारळ होते आणि एवढा सगळा त्याचा खव निघलेला आहे. आणि इकडे आत्ताच मी तूप कडवलेलं, तर त्यात थोडं नितळलेलं होतं. तर सारण मी कसं करते, तर तूपच मी वापरते. तुपाने एक वेगळाच टेस्ट येतो, म्हणजे खूप छान असं खोबऱ्यात जेव्हा भाजतो ना आपण तुपात, छान होतं. खोबरं थोडंसं अगदी उलटं म्हणजे परतलं ना तुपात, की लगेच गूळ घातला आणि अशा पद्धतीने ताईनो हे बघा सारण केले. सारण एकदम घट्ट करायचं नाही, नाहीतर चिंगमसारखं ते लागतं मोदक. तर बघा, मोदकसुद्धा माझे लाटून झाले, भरले. आणि असे मी नेहमी चाळणीत या पद्धतीने उकडून घेते. तर आज झटपट सगळं ताईंनो तुम्हाला सांगितलं, कारण ना आधी तिला राजर्षी शाहू महाराजांचं भाषण पाठ करायचं होतं. मग तिला मोबाईल पाहिजे होता, मग नंतर माझा मोबाईल तिच्याकडेच होता, मग मी आधीमध्ये घेत होते. त्यामुळे आजचे काही ज्या रेसिपी आहेत ना भरपूर, त्यात तुम्हाला शेअर करता आल्या नाहीत. एक 15 मिनिटांनी बघा छान नाजूक असे मोदक आणि छान असे उकडलेले देखील आहेत. आणि आजचं जेवण सगळं तुमच्याशी शेअर करते. जसं की म्हटलं, रेसिपी शेअर करता आली नाही, मोबाईल आधी तिकडे होता. तर हे बघा, सकाळचं वालाचं ते म्हणजे आमटी अशी पातळ रस्सा भाजी केली, साधा डाळ भात केला आणि छान लागतं बरं का ह्याचं, म्हणजे आम्हाला आवडतं. तर थोडेफार पापड तळले, चपात्यासुद्धा लाटून झालेल्या होत्या. थोडीशी कोशिंबीर केली. जसं की मी म्हटलं, असं साधं सिंपल नेहमी चतुर्थीला नैवेद्य असतो माझा. आणि मोदक तर असतातच आता. आणि आता बघा, मोदक थंड झाले तरी अजून लुसलुशीत आणि छान असे दिसत आहेत. म्हणजे नॉर्मल गरमच आहे. तर इकडे नैवेद्याचं ताटसुद्धा मी भरलेलं आहे ताईंनो. आणि आता देवाला नैवेद्य दाखवते. पण ह्याच्यात तुम्हाला मोदक दिसणार नाहीत का, तर हा नैवेद्य मी 9 वाजता दाखवलेला आणि 10:30 वाजता चंद्रोदय होता, त्याच्यामुळे मोदक हे संध्याकाळी. चला, व्हिडिओचा मी इथंच एंड करते.